इब्रिकाचे पुस्तक 10 अध्याय वचन 38 आणि 39. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, तो जरी माघारी गेल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतुष्टी वाटणार नाही. प्रभूचे वचन आम्हाला सांगतो की नीतिमत्वा आणि नीतिमान, जर देवाचे नीतिमत्व आहे तर बायबल सांगते की तो नीतिमान व्यक्ती विश्वासाने जीवन जगेल, आणि जर तो मागा हटले गेला त्याच्याविषयी परमेश्वराला आणि प्रभूला संतुष्टी वाटणार नाही. वचन 39. परंतु ज्यांचे नाश होईल असे माघारी घेणाऱ्यापैकी आपण नाही, तर जीवाच्या तारण्यासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आपण आहोत. ज्याने प्रभूचा कार्य बघून, प्रभूची महिमा पाहून 2-3 वर्षे 4-5 वर्षे प्रभूमध्ये चमत्कार देवाची आराधना भक्ती करून देखील खायला नाही भेटला, चमत्कार नाही झाला आणि पुन्हा तो संसारमध्ये गेले. का गेले संसारमध्ये? अविश्वासमुळा तो मागा हटले गेले, कारण की त्यांचा अविश्वास त्यांना काय करणार, त्यांचा नाश होईल. पण देव म्हणतो आपण त्या व्यक्तीसारखा, त्यांच्यासारखा नसावे आणि जो मागा पुन्हा संसारमध्ये गेले. आणि तुमच्या जीवाचा तारण्यासाठी काय आहेत? तो हे विश्वास. म्हणजे तुमचा विश्वास हे तुम्हाला काय करणार, वाचवणार. आता काही लोक मध्ये जगण्यासाठी काय पाहिजेत? नोकरी, जॉब, गाडी, बंगला, हे सर्व गोष्टी पाहिजे देखील. पण वचन म्हणतोय की माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जीवन जगेल, तो विश्वासाने पुढे जाणार आहे. विश्वास काय आहेत? की दिसणाऱ्या गोष्टीवर नाहीयेत, दिसणाऱ्या परिस्थितीवर नाहीयेत. तर विश्वास काय आहे की न दिसणाऱ्या गोष्टीवर आम्ही विश्वास केले पाहिजेत की आज आणि उद्या परमेश्वर माझी परिस्थिती बदलणारा आहे. की तुमचा विश्वास हे तुम्हाला काय करणार, वाचवणार आहे. तुमचा विश्वास हे तुमचा जीवाचा तारण करण्यासाठी देव समर्थ आहे. मागा हटू नका, आगे बढ़ते रहो. कुछ मिले या ना मिले फिर भी प्रभु की स्तुति करो, कारण की आनंद काल जीवन ये प्रभु कड़ा है.